पहा बेटा, पुन्हा रँक डिसाइडिंग तुमचं 1-2 वर्ष सेव्ह करणारे प्रश्न आहे की चॅप्टर आहे आपला पंप, सब्जेक्ट आहे हायड्रोलिक मशीन. तर कॅव्हिटेशन डॅमेज म्हणजे काय? तर बेटा बघा, तुम्ही जर बघत आहे जे मी क्लासरूममध्ये शिकवत आहे, तर कॅव्हिटेशन इज द फिनॉमिना ऑफ फॉर्मेशन, ट्रॅव्हल अँड कोलॅप्स ऑफ बेटा वेपर प्रेशर किंवा वेपर बबल. बस त्याच्याच भरोश्यावर यांनी एकदम छानपैकी प्रश्न तयार केला. पण गोष्ट तीच आहे, जर तुमचं नॉलेज आहे, तुम्हाला तो सब्जेक्ट जमते, तो तो डाटा, तो कंटेंट, त्याची प्रॅक्टिस तुमची झाली आहे, तर तुम्हाला तो प्रश्न सोपा वाटेल. तुम्ही त्याला कधी वाचलंच नाही, पण तुमच्या डोक्यात हे आहे की BCM, ब्रिज, टनल, रेल्वे, एअरपोर्ट हे सब्जेक्ट लहान आहे, याला नाही केलं तरी चालते. चुकीचं आहे, हा तुमचा भ्रम आहे. प्रत्येक सब्जेक्टला चांगल्या प्रकारे करावे लागेल. बघा आता याची डिस्कशन पण बघून घ्या. पुन्हा मॅडम मी तुम्हाला काल पण सांगितलं ना, डबल आला आता कॅव्हिटेशन. बघा काय म्हणते कॅव्हिटेशन काय? कॅव्हिटेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ कॅव्हिटी, फॉर्मेशन, त्याची ग्रोथ, कोलॅप्स, फिनॉमिना ऑफ फॉर्मेशन कॉमन ट्रॅव्हल अँड कोलॅप्स ऑफ वेपर प्रेशर इज कॉल्ड एज कॅव्हिटेशन. कधी होते कॅव्हिटेशन? लो प्रेशर की हाय प्रेशर? लो प्रेशर. नशा ऑकर वेन प्रेशर ॲट द सक्शन पाईप. प्रेशर म्हणजे पाहिलं. आणि जर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा बघा, याच्या सगळ्यात शेवटी तो लेक्चर कोणत्या डेटचा आहे? 19 जुलै 2024. म्हणजे त्याला अजून 1 वर्षही नाही झालं. एक लक्षात ठेवा, ज्या सिव्हिलच्या गोष्टी आहे त्या प्रत्येक वर्षी सेम राहते, फक्त त्याचा गोष्टीचा वे सिम्प्लिफाय होत जाते, तुमच्याकडून चांगली मेहनत करून घेतल्या जाते. बाकी तुम्ही तुमची मेहनत सुरू ठेवा. आपण असे प्रश्न टाकत राहू, जेणेकरून तुम्हाला तुमची डायरेक्शन कळत राहील की तुम्हाला कुठे धावायचं आहे, कसं धावायचं आहे, कोणासोबत धावायचं आहे. टेक केअर.